सौदी अरेबियातील मदिनाजवळ एक मोठा रस्ते अपघात झालाय। यात किमान 42 भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती आहे। बळी उमरा करण्यासाठी भारतातून सौदी अरेबियाला गेले होते। सोमवारी रात्री उमरा यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस मक्काहून मदिनाला येत असताना एका डिझेल टँकरशी धडकली। हा अपघात इतका भीषण होता की बस पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि त्यात आग लागली। त्यातच 42 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा बनसोडे यांच्याकडून। प्रतीक्षा, काय अपडेट्स आहेत याबाबतचे? नक्की सुवर्णा, करता सौदी अरेबियातील मदिनापासून सुमारे 160 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुफारीत इथे ही घटना घडलेली आहे। स्थानिक वेळेनुसार काल रविवारी रात्री 11:15 ही घटना घडलेली आहे। यामध्ये तेलंगणासह भारतातील इतर राज्यातील 40हून अधिक उमराह यात्रेकरू असल्याची भीती व्यक्त केली जात आहे। काही वेळापूर्वीच ही माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। हा अपघात इतका भीषण होता की संपूर्ण बस जी आहे ती जळून खाक झालेली आहे। त्यामुळे तिथलं स्थानिक प्रशासन जे आहे ते अधिक तपास करत आहे। यामध्ये किती भारतीय आणखी यात्रेकरू म्हणजे मृत्यू झालाय का याचा तपास अधिक करत आहेत। धन्यवाद प्रतीक्षा संपूर्ण माहितीसाठी।